नमस्कार वायटी फॅमिली, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। इनो किंवा सोडाचा कणभर सुद्धा वापर न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा साऊथ इंडियन इन्स्टंट ब्रेकफास्ट ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम कशा पद्धतीने बनवायचा ते आज आपण शिकणार आहोत। तर वायटी फॅमिली, तुम्हाला पण हा पदार्थ शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती इंगमिरे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 13 जुलै 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। 1 वाटी बारीक रवा, मैदा, दही, 1 कप दही, 1 कप रवा आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। आता आपण हे ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत। आता ब्रेडचे स्लाइसच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। एकदम जरी तुम्ही ह्या कट करून घेतल्या तरी चालेल किंवा एक एक ब्रेड घेऊन जरी ह्या स्लाइसच्या कडा अशा पद्धतीने कट केल्या तरी सुद्धा चालतील। पहा, तर चला अशा पद्धतीने मी सर्व ब्रेडच्या ह्या स्लाइसच्या कडा कापून घेते। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सीझर असेल, सीझरने जरी कापले तरी चालेल। हे कडा काढून टाकायच्या। अशा पद्धतीने आपण हे सर्व स्लाइस ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत। आता एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व ब्रेडचे स्लाइस ह्याच्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। आता हा पाण्यामध्ये भिजवलेला ब्रेड आपल्याला ही दही, मैदा आणि रव्याच्या मिक्सरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं या विस्कनी फेटून घ्यायचं आहे। थोडंसंच पाणी एकदम ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जास्त पाणी अजिबात ॲड करायचं नाही। पहा, अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार केलेलं आहे। आता हे बॅटर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता ह्या बॅटरमध्ये थोडंसं चवीसाठी मीठ ॲड करायचं आहे आणि हो वायटी फॅमिली, ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आहे। पहा, फक्त 1 टेबलस्पून पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपण हे उत्तपमचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। पॅन गॅसवरती तापत ठेवलेलं आहे, त्याच्यावरती छान असं तेल स्प्रेड केलं आणि टिश्यू पेपरनी पुसून घेतलेलं आहे। आता ह्यावरती उत्तपमचं जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला आता चिली फ्लेक्स आहे ती चिली फ्लेक्स पेरायची आहे। नंतर एकदम बारीक चॉप केलेला कांदा आहे तो पसरवायचा आहे। हिरवीगार कोथिंबीर जी असेल ती छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ओला खवलेला नारळ याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे। वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे। तेल सोडल्याच्या नंतर चवीसाठी थोडंसं असं मीठ पेरायचं आहे। मीठ पेरून झालं की उलाटण्याने सगळीकडनं हे ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम असं सोडून घ्यायचं आहे आणि पलटी करायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडनी ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम भाजून घ्यायचा आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपला हा ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम तयार होतो। तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम बनवून घेत आहे। हा ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता, सांबारसोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखा हा ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम होतो। चवीला सुद्धा खूप उत्कृष्ट लागतो। पहा, आणि एक सांगू का, हा गरम गरम खाण्यातच खूप मजा आहे। पहा, अशा पद्धतीने हा दुसरा पण आपण ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम बनवून घेतलेला आहे। यासोबत खाण्यासाठी मस्त अशी साऊथ इंडियन पद्धतीची सुंदर अशी चटणी केलेली आहे। पहा, ब्रेडमध्ये ईस्ट असल्या कारणाने ह्या ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपममध्ये आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची सुद्धा गरज पडत नाही। पहा, मी एक खाऊन दाखवते। हे पहा, मस्त असं स्पॉन्जी झालं आहे। मस्त असा कापसासारखा मऊ लुसलुशीत झालेला आहे। गरमागरम आहे तोच मी तुम्हाला खाऊन दाखवते। अशा पद्धतीने तुम्ही पण अवघ्या 10 मिनिटात हा ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम बनवू शकता।
तर अशा पद्धतीने तुम्ही हा ब्रेड ओनियन कोकोनट उत्तपम करून पहा, खाऊन पहा, तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा. सोडा किंवा इनोचा थोडासुद्धा वापर न करता अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा साऊथ इंडियन इन्स्टंट ब्रेकफास्ट ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम तुम्हाला कसा वाटला ते. आजच्या कुकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण साऊथ इंडियन रेसिपी बनवायला शिकलेलो आहोत. साऊथ इंडियन इन्स्टंट ब्रेकफास्ट ब्रेड कोकोनट ओनियन उत्तपम. वायटी फॅमिली, तुम्हाला जर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि ह्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.